दरम्यान पंतप्रधान मोदींच्या सभेसंदर्भात भाजपचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांनी। भाजपचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे आपल्यासोबत आहे। सुधाकरजी, आज मोठी सभा होत आहे, कोणकोणत्या मतदारसंघासाठी सभा आहे, किती लोक या सभेमध्ये येणार आहे? आदरणीय नरेंद्रजी मोदी आज कणान येथे ब्रुकबॉर्न कंपनीच्या भव्य दिव्य जागेवर येत आहे। या सभेमध्ये नागपूर, भंडारा आणि मुख्यत्वे रामटेक लोकसभेतील मोठ्या प्रमाणात जनता मोदीजींचं दर्शन घ्यायला, त्यांच्या भावना ऐकायला त्या ठिकाणी येणार आहे। जवळपास 5 लाख लोक या सभेमध्ये येतील ही अपेक्षा आहे। जनता, कार्यकर्ते, महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिकाणी अत्यंत आनंदित आहे, कारण मोदीजी येणार आणि रामटेक लोकसभा आम्ही लाखोच्या मताने जिंकणार या आत्मविश्वासाने आम्ही आज या मैदानावर या ठिकाणी आहेत। कन्हान जो आहे तो भंडारा आणि नागपूर जिल्ह्याच्या सीमेवर आहे, दोन्ही जिल्ह्यातून मोठ्या संख्येने लोक यावेत अशी अपेक्षा आहे। कणान हे रामटेकमध्ये येते। रामटेक हे प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शानं पावन झालेलं आहे आणि नागपूर आणि भंडारासाठी ती बाउंड्री ठरते, म्हणून कणानमध्ये आजपर्यंत सभासुद्धा झालेली नाही। अतिशय डेन्स पॉप्युलेशन आहे आणि आम्हाला भव्य दिव्य 18 एकराचं मैदान मिळालं, त्यामुळे आम्ही ते कणानमध्ये ठेवले आहे। कणानमध्ये 5 लाख लोकांचा महासमुदाय भव्य दिव्य ऐतिहासिक सभा होणार आहे। त्यामुळे मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सामान्य मतदार या सभेमध्ये येतील अशी अपेक्षा भाजपला आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।